नमस्कार. आज आपण सहज तयार होणारे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, पचनशक्ती सुधारणारे आणि पोषण मूल्यांनी भरपूर असे शेवग्याच्या शेंगांचे सूप तयार करणार आहोत. निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात नैसर्गिक गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. अनेक भाज्या, फळे, धान्य, मसाले आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असतात. त्यात शेवग्याच्या शेंगांचा देखील समावेश होतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, अमोनिया ॲसिड, फायबर, सोडियम असे बरेच पौष्टिक घटक आढळतात. लोह आणि व्हिटॅमिन ए आणि सी ही आढळते. केस गळती कमी करते, हिमोग्लोबिन वाढवते, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते, साखरेची पातळी नियंत्रित ठेवते आणि संधिवातासाठी फायदेशीर असे हे बहुमिनी शेवग्याचे सूप कसे तयार करायचे ते आपण पाहूया. त्यासाठी इथे आपण या 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्याची आपण अशी साल काढून घेणार आहोत. संपूर्ण साल काढण्याची गरज नाही आहे, कारण की सालीमध्येही भरपूर पौष्टिक घटक असतात. शेवग्याच्या फुलामध्ये, पानामध्ये आणि शेवग्याच्या शेंगेमध्येही खूप मौल्यवान अशी पौष्टिक घटक आहेत. भरपूर त्यामध्ये जीवनसत्वे आहेत. शेवग्याचा महिन्यातले काही दिवस तरी आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. शेवग्याच्या शेंगा आपल्या सोलून झाल्या आहेत. पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपले आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. शेवग्याच्या शेंगा छान धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या आता या कुकरमध्ये आपण घालून घेऊयात. 3 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात आपण. इथे मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आहे, तो असा कापून घेतला आहे आणि तेही आपण आता कांदे घालून घेऊयात. इथे एक मध्यम आकाराचे टमॅटो घेतले, त्याचे मध्यम असे तुकडे केलेले आहेत, तेही आपण कुकरमध्ये घालून घेऊयात. आणि इथे 3 चमचे मूग डाळ मी धुवून घेतलेली आहे, तिचाही समावेश आपण इथे करणार आहोत. आणि यामध्ये आता 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा एक तुकडा आणि एक हिरवी मिरची आपण घालून घेणार आहोत. आणि आता या कुकरमध्ये आपण 7-8 मिरं घातलेली आहेत आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा घातलेला आहे आणि एक तमालपत्र आणि जिरं. अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर असं आपलं हे सूप तयार होणार आहे. थोडीशी हळद घातली आहे चिमूटभर आणि यामध्ये आम्ही आता जवळजवळ 2 ग्लास असे पाणी घालून घेणार आहे, म्हणजे सगळ्या भाज्या त्यामध्ये भिजल्या पाहिजेत. ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. आता हे कुकरचं झाकण लावूयात आपण. आणि आपण हे कुकरमध्ये शिजवत असाल किंवा भांड्यात जर शिजवणार असाल तर 15 मिनटं आपण शिजवू शकता झाकण ठेवून. आणि कुकरमध्ये आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता थोडासा कुकर थंड झाल्यावरती आपण त्याचं झाकण काढून घेतलेलं आहे. शेवगा आपला छान यामध्ये शिजलेला दिसतो आहे आपल्याला आणि सगळ्या भाज्याही छान शिजल्यात. हे बघा, आपण पाहू शकता अगदी व्यवस्थित छान शिजलेला आहे शेवगा. असाच आपल्याला शेवगा शिजवून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपण 7-8 मिरं घातली आहेत, त्यातली काही मिरं आणि तमालपत्र आपण काढून घेऊयात. अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर आपलं सूप तयार होणार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कुकरमध्ये शिजवलेल्या सगळ्या भाज्या आपण या चाळणीमध्ये पूर्णाच्या गाळून घेऊयात. खालच्या भांड्यामध्ये त्यातलं पाणी जे आहे ते साठेल आणि हे जे मिश्रण आहे आपल्या सगळ्या भाज्यांचं ते आता गार झालेलं आहे. आणि हे बघा, असा हा व्हेजिटेबल स्टॉक आपला तयार आहे. आणि ते मिश्रण जे आहे सगळं आपण कांदा, टमॅटो, शेवग्याच्या शेंगा वगैरे सगळं शिजवलेलं मिक्सरच्या भांड्यात थंड झाल्यावर घालून घेतलेलं आहे. आणि आता मिक्सरमध्ये एकदा छान व्यवस्थित फिरवून घेऊयात, वाटून घेऊयात. आणि आता आपण पाहू शकता खूप छान अशी त्याची ही पेस्ट तयार झालेली आहे. अशा रीतीनं आपण ही छान वाटून घेतलेलं आहे सगळ्या भाज्या. आणि आता या आपण त्याच पुरणाच्या चाळणीनं व्यवस्थित गाळून घेऊयात. त्याच पाण्यावरती आपण ती पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये या सगळ्या भाज्यांचं जे मिश्रण आहे मिक्सरमध्ये फिरवलेलं ते घालून घेऊयात. आणि असं चमच्याच्या साहाय्यानं आपण ते फिरवून घेऊयात. हे बघा, आणि त्यामध्ये मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी आत घातलं आहे, म्हणजे जेणेकरून सगळं जे काही आहे मिश्रण ते आपलं त्यात गाळलं जाईल आणि फक्त देठाचा जो चोथा आहे शेवग्याच्या शेंगांचा तो राहिला आहे त्यात. इकडे मी आता कढई गरम करायला ठेवले, त्यात 2 चमचे तूप घालून घेतले, थोडीशी जिरं घातलेली आहेत. जिरं छान लालसर झाल्यावरती, तडतडल्यावरती त्यामध्ये 3-4 अशा लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्याची चवही छान येते. आणि इथे थोडंसं हिंग घातलेलं आहे. आणि आपलं जे सूप तयार होतं, स्टॉक जो तयार होता तो घालून घेतलेला आहे. जवळजवळ आपलं हे सूप आता तयार झालेलं आहे. आणि यामध्ये आता थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे मी.
आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आपल्याला साधारणतः कशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकता. आणि गॅस थोडा मंद केलेला आहे आणि हळूहळू त्याला उकळून देते. बघा छान हळूहळू त्याला उकळी फुटायला लागलेली आहे. सगळं छान मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. सगळ्या भाज्या शिजलेल्याच आहेत, त्यामुळे खूप काही शिजण्याची गरज नाही आहे. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे इथे मी. खूप सुंदर रंग आलेला आहे आणि अत्यंत पौष्टिक असं हे सूप तयार होतं. थोडीशी कोथिंबीर त्यावरती घालून घेतलेली आहे आणि त्याला आता उकळी फुटलेली आहे. आता मी गॅस बंद केला आणि झाकण ठेवून दिलं आहे आणि थोड्या वेळाने आपण पाहू शकता आपलं हे सूप तयार आहे. अत्यंत टेस्टी रुचकर आहे आणि ह्यावरती आपल्याला हवं असेल तर आपण थोडंसं लिंबाचा रस घालू शकता की त्यामुळे आणखी सूप खूप छान चविष्ट लागतं. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि हे सूप आपण अगदी संध्याकाळी, उन्हाळ्याचे दिवस असतील तर संध्याकाळी काही जेवण करणार नसाल तर नुसतं हे सूप जरी घेतलं तरी अगदी पोटभरीचं होतं. अत्यंत पौष्टिक असं हे सूप आहे, आरोग्यदायी आहे. महिलांनी तरी नक्कीच खायला पाहिजे, कारण की त्यांच्यासाठी गरजेचं आहे. भरपूर कॅल्शियम यामध्ये आहे. परत मधुमेह, ब्लड प्रेशर, केस गळती आणि संधिवातावरही उपयुक्त आहे. त्यामुळे आपण हे सूप नक्की करून पहा आणि घरातल्या लहान मुलांना, मोठ्यांसाठी उपयुक्त आहे. आणि हे सूप आपण बनवल्यावरती आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.